नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, समाजात बदल घडवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्याची गरज असते. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. अशाच एका संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि म्हणूनच आपल्या सोबत आहेत एक जिद्दी, कष्टाळू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व, वंदे मातरम टीमचे महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत पांडुरंग मोरे. तर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. सूर्यकांत मोरे हे साधारणतः 1990 सालापासून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजातील विविध प्रश्नांवर काम करत असताना त्यांनी कामगारांच्या जटिल समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं असून कामगार संघटनांमधूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लहानपणापासूनच संघर्षमय जीवन अनुभवलेल्या मोरे यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत वंदे मातरम टीमने त्यांच्यावर महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर चला आजच्या त्यांच्या या संघर्षमय प्रवासाबद्दल, सामाजिक कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल सविस्तर संवाद साधूया. सर, मुळात तुमचं वंदे मातरम टीमच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुरुवातीलाच अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती? माझ्यावरती महाराष्ट्र वंदे मातरम अध्यक्षपदी जी माझी नियुक्ती केली, माझे राष्ट्रीय अध्यक्ष विजयभाऊ कोचरजींनी, मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी सोपवली, म्हणजे त्या लायक मला समजलं, हे सर्वात मोठं त्यांचा माझ्यावरती उपकार आहेत. अगदी. पण वंदे मातरम टीम या संघटनेशी तुमचा प्रवास कधी सुरू झाला? वंदे मातरम टीम संघटनेचे प्रवास, माझे मित्र आहेत एक सुनील जैन म्हणून, त्यांनी मला वंदे मातरम टीम संदर्भात माहिती दिली की गौशाळा, सनातनी, हिंदू धर्म, हिंदुत्व ह्यासाठी आपल्या प्रत्येक व्यक्तीने पुढे यावं आणि ही जबाबदारी आपण करू शकता. कारण ते करण्यासाठी मी बिकानेर, राजस्थानमध्ये बिकानेर आहे, त्या बिकानेरमध्ये गौमातेचं ते लोक त्या रेगिस्तानमध्ये एवढं संरक्षण करतात, एवढं पालनपोषण करतात, एवढे जिद्दीने ही संस्था उतरलेली आहे. त्या संस्थेचा मला अभिमान वाटला आणि मला असं वाटलं की आपणही ह्यात उतरलं पाहिजे आपल्या हिंदुत्वासाठी, आपल्या सनातन धर्मासाठी. म्हणून मॅडम मी यात उतरलो. अगदीच. पण जेव्हा आपण समाजासाठी काम करत असतो तेव्हा ती प्रेरणा आतून यायला लागते. हे सामाजिक काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मी तुम्हाला सांगेन मॅडम, 1 मे महाराष्ट्र दिन जेवढे हुतात्मा आहेत त्याच्यामध्ये माझे एक आजोबा आहेत हुतात्मा, बाबू मोरे. अच्छा. हां. आणि प्रेरणा मला तिथूनच मिळालेली आहे. माझ्या घरातूनच मला हा प्रेरणादायक संघर्ष मिळालेला आहे, म्हणून मी पुढे चाललो. अगदीच. तर आता महाराष्ट्र अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती सोपवली गेली आहे. मुख्य उद्दिष्ट काय? माझं मुख्य उद्दिष्ट हे आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मावळे आहेत ते प्रत्येक घरामध्ये मावळे आहेत, फक्त त्यांना मला जागं करायचं आहे. हिंदुत्वासाठी त्यांनी जागं व्हावं, सनातनासाठी त्यांनी पुढं यावं. आज आहेत प्रत्येक जण आपल्या आपल्या हिशोबाने करतो, पण त्याला महत्त्व नाही आहे. संघटित झालं पाहिजे, संघटित होऊन उतरले पाहिजे. त्यावेळेला आपला सनातन धर्म हा फार मोठा आहे, पुरातन काळापासून सनातन धर्म चाललेला आहे. आम्ही ह्याच्यापासून कुठेतरी लांब चाललेलो आहे. तर ह्यांना जवळ करण्यासाठी मी जबाबदारी घेतलेली आहे. अगदीच. पण युवकांना जेव्हा एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी करून घ्यायचं असतं तेव्हा एखादी प्रॉपर रणनीती असणं गरजेचं असतं. आपण काय ठरवलंय? मी हे ठरवलेलं आहे की प्रत्येक मावळ्यामध्ये, मी मावळा ह्यासाठी बोलेन युवकांना, कारण ते मावळे आहेत, त्यांनी सोशल मीडिया हा मोठी आहे, सोशल मीडिया, आणि सोशल मीडिया माध्यमातून हे लोक जे आज चाललेले आहेत त्यांना आपण रोखू शकत नाही. त्यांनी करावं, परंतु त्यांनी सनातन धर्म पण सोशल मीडियामधून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करावा. हे धोरण प्रत्येक मावळ्यामध्ये यावं, हे माझं उद्दिष्ट आहे. अगदीच. खूप स्तुत्य उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण वंदे मातरम टीम ही इतर संस्थांपेक्षा कशी वेगळी आहे? इतर संस्थांपेक्षा वेगळे होण्याचं कारण मी जवळून पाहिलं जाऊन की वंदे मातरम टीम जी सेवा करते, पशुप्राण्याची करते, गौमातेची करते,
निस्वार्थ करते, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे, म्हणून ती सर्वांच्यापेक्षा वेगळी आहे. माझा विचारवाणी अशी आहे की त्याच्यामध्ये स्वार्थ काहीच नाही आहे, फक्त सेवा सेवा आणि सेवाच आहे. आणि ती सनातन धर्माची सेवा आहे. गौमाता ही प्रथम पूजनीय आहे आणि त्याची सेवा करणं म्हणजे आपण डायरेक्ट परमेश्वरापर्यंत पोचलो, अगदीच. म्हणून मला ते आवडते. निश्चितच. जी. पण सरकारसोबत समन्वय साधून काम करण्याबाबत तुमची भूमिका काय? नक्की सरकारबरोबर संबंध चांगले ठेवूनच काम करावं लागेल. हं. हे जे करणार आहे सरकारच करणार आहे. फक्त सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माझं काम असेल, सरकारला विनंती माझी असेल. आज बघा, प्रत्येक ठिकाणी मानवतेसाठी हॉस्पिटल्स आहेत, सर्व सुविधा आहेत, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पण त्या गोष्टी सर्वात जास्त आहेत. तशीच माझ्या गौमातेसाठी पण सरकारने विचार करावा. का? कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीचं ॲक्सिडेंट झालं तर त्याला उचलण्यासाठी 4 लोक येतात, पण माझ्या गौमातेचं ज्यावेळेला ॲक्सिडेंट होतं, ती मोठी आहे, तिला कोणी उचलू शकत नाही 4 लोक. मग त्याच्यासाठी वाहन यंत्रण असावं, काही अंतरावरती काही किलोमीटरवरती ही सुविधा असावी, असं मी माझ्या शासनाला विनंती करेन की ही आपण चालू ठेवावी सनातन धर्मासाठी. कारण सनातन धर्म म्हणजे सर्वप्रथम गौमाता. अगदीच अगदीच. आणि भूतदया प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं असं खरं तर खूप गरजेचं आहे आताच्याही काळामध्ये. जी. पण जेव्हा एखादी संघटना प्रगती करायची असते, जेव्हा एखाद्या संघटनेला प्रगती करायची असते किंवा त्या संघटनेकडे लोकांनी विश्वासाने बघावं असं जेव्हा आपल्याला वाटत असतं, तेव्हा त्या संघटनेमध्ये पारदर्शकता आणि तो विश्वास टिकवण्याची ताकद असावी लागते. तर यासाठी तुम्ही काय करताय? कसं आहे, ह्या संघटनेत कुठला आर्थिक व्यवहार हाच नाही, आर्थिक व्यवहाराचं नावच नाहीये. म्हणून ह्या गोष्टी एकदम क्लिअर आहेत. पारदर्शकता ज्यावेळेला आर्थिक येतात त्यावेळेला पारदर्शकता लागते. इथं पारदर्शकता आवश्यकता नाहीये, कारण इथं व्यवहारच नाहीये. कुठला पैशाचा आर्थिक व्यवहार याच्यामध्ये बिलकुल नाहीये. आणि आपण पक्ष्यांसाठी झाडावर घरावरती पाणी ठेवावं, फक्त पाणी. मला दुसरं काय ठेवायचं नाही. त्यांनी ह्या गरमीमध्ये अशा वेळामध्ये जे त्यांना ताण लागते त्यांना पाणी भेटत नाही. आज मानवता एवढी वाढलेली आहे की त्यांचा हाल आहे. त्यासाठी मी सांगेन प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक हिंदू नागरिकांना सांगेन की पशु पाण्यासाठी तुम्ही एक छोटंसं पाण्याचं बॉल ठेवा, भांडं ठेवा, जेणेकरून ते येतील, पाणी पिऊन निघून जातील. निश्चितच. कारण आपण बघतोय की आता आपण अनेक चिमण्या म्हणा, आपण त्याचं एक उदाहरण घेऊ शकतो की चिमण्या आजकाल नामशेष होताना आपल्याला दिसतंय. त्याचं हे कारण मोठं हेच असावं की त्यांना वेळेवर पाणी आणि अन्न मिळत नाहीये. अगदीच. पण समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी तुमच्या काय विशेष योजना आहेत? समाजातील दुर्लक्ष घटक जे आहेत, आता बघा, ज्यांच्यासाठी कोणी धावत नाही, ज्या दुर्लक्ष घटकासाठी आपण शासनाच्या समोर आणून देऊन ह्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आपण आणून देऊ, हे प्रयत्न करू, जेणेकरून शासन त्याच्याकडे लक्ष देईल. ही शासनाला विनंती असेल. अगदीच. जी. आता आपण बघतोय कोणतंही कार्य जरी आपण हातात घेतलं तरी सुद्धा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. जोपर्यंत ते पोहोचत नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यू ही कळत नाहीये लोकांना. आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया आता एक महत्त्वाचं साधन झालेलं आहे. तर या सोशल मीडियाचा जनजागृतीसाठी कसा वापर करणार? सोशल मीडियाचा जनजागृतीचा वापर करण्यासाठी हे जे मावळे आहेत, जो यंग जनरेशन जे आहेत, हा वापर करणार आहे. म्हणून मला प्रत्येक घरामध्ये एक मावळा तयार करायचा आहे. त्याच्यातूनच जनजागरण होणार आहे. हे निश्चित होणार. संघर्ष करावा लागेल, पण मी 100% संघर्ष करून हे मावळ्यांच्या मध्ये रुजवण्याचे मी प्रयत्न करेन. अगदीच. तुमच्यातली अशी क्वालिटी काय बघितली वंदे मातरम टीमने की महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून तुमची निवड केली? कारण प्रत्येक नेता जेव्हा आपण त्याला नेता म्हणून बघत असतो तेव्हा त्याची नेतृत्व शैली काय आहे याविषयी विचार करत असतो. तर तुमच्या नेतृत्व शैलीबद्दल काय सांगाल? बघा, मी नेता नाहीये, मी सनातनी आहे. मी हिंदू धर्मासाठी माझ्या कुटुंबातून जे 108 हुतात्मा जे आहेत त्याच्यातून जे मला मार्ग मिळालेला आहे, जी प्रेरणा मिळालेली आहे, तेच माझ्याकडे बघून त्यांनी माझ्या विश्वास ठेवला असावा
आणि 100% तो विश्वास मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन. निश्चितच. जी. पण राज्यातील अशा कोणत्या सामाजिक समस्येवर तुम्ही सगळ्यात आधी लक्ष केंद्रित करणार आहात? सर्वप्रथम मी गौमाता, हं, हिंदुत्व, सनातनी आणि हे करण्यासाठी मला लागणार आहेत मावळे. हं, सर्वप्रथम माझं मावळ्यांच्यावर लक्ष असेल. ज्या पद्धतीने राजकीय लोक आपापले कार्यकर्ते तयार करतात, त्याच पद्धतीने मी माझे मावळे तयार करणार सनातनासाठी. अगदीच. हो. पण हे जे काम आहे ते ग्रामीण भागातही अशाच पद्धतीने सुरू असणार आहे? पूर्ण महाराष्ट्रात, ओके. मुंबई पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदीच. हे नेणार. पण तुमचं वास्तव्य तर मुंबईमध्ये आहे, तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये काम करत असताना काय वाटतं तुम्हाला, कोणती आव्हानं असतील समोर? असणार ना. मुंबईमध्ये सर्व सुविधा मिळतात, जागेवरती मिळतात, हं, ग्रामीणमध्ये मिळत नाहीत. हं, ग्रामीणमध्ये आपण ते प्रयत्न करू. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक, आता तालुके आणि जिल्हेच पकडूया सध्या, हं, ह्या पातळीवरती आपण तयार करू आपली फळी हं. आणि मग पुढे चालू. अगदीच. आणि मग ते झिरपत झिरपत खाली जाईल हो 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 गावापर्यंत. हो. अगदीच. तुमच्या या कार्याविषयी मला अजून जाणून घ्यायचंय. इतकी सामाजिक कार्यामध्ये तुम्ही व्यस्त असतात आणि इतकी वर्ष सामाजिक कार्य करतात, असा एखादा लक्षात राहिलेला अनुभव जो तुम्हाला सांगायला आवडेल? नाही, मला बघा, समाजकारण करताना मी ज्यावेळेला युनियन केली होती कांदिवलीला, त्या 1 मे कामगार दिन आहे. ह्या कामगार दिनाच्या कामगारांसाठी जो लढा मी त्यावेळेला घेतला होता 1995ला, हं, त्या लढ्यामध्ये एकदम टोकाची भूमिका घेऊन मी युनियन वगैरे करून संघर्ष नेलेला हे मला आठवतंय. आणि त्यावेळेला फार मोठी तणातणी झालेली मालकाबरोबर. हं. पण शेवटी त्यांनी लास्टला माझी पाठ तोपडली. नाही बोलले, तुम्ही जे केलं ते योग्य केलं. काय आमच्याकडून झालेल्या चुका हे आम्हाला तुम्ही दाखवल्या. ही गोष्ट मला आवडली. निश्चितच. सर, आपण बघतोय की स्त्री आणि पुरुष हे समाजामध्ये वावरत असताना आता आपण म्हणतोय की समानता आलेली आहे, पण ती तितकीशीही आलेली नाहीये हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा महत्वाचा आहे आहे. आणि प्रत्येक वेळी आपण त्याच्यासाठी झगडत असतो. एक महिला म्हणून मला स्वतःला माहिती आहे की किती त्रास सहन करावा लागत असतो, जरी आपण समानतेच्या बाता करत असलो तरी सुद्धा. तर महिला सक्षमीकरणासाठी तुमचे विचार आणि तुमच्या योजना काय आहेत? महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या महिलेकडे बहीण ह्या नात्याने, आई ह्या नात्याने, मुली ह्या नात्याने बघावं. त्यांच्यावरती कुठं अन्याय होत असेल तिथे क्षणाचाही विचार न करता त्यांनी उतरावं, तिला मदत करावी. जी काय मदत आपल्याने होईल, आपल्याने होणारी आपण करावी, किंवा शासनाकडून ज्या लागणाऱ्या मदती असतात, पोलीस यंत्रणा आहे, अनेक जे शासनाच्या यंत्रणा आहेत, हे त्यांनी करून द्याव्या त्यावेळेला. बघा, फक्त स्त्रिया आणि पुरुष हे एक झाले असं दाखवतात, पण तसं नाही आहे. तर ते करण्यासाठी जनजागृती हे आपण आपल्यामध्ये करावी. हा उद्दिष्ट माझा TV9च्या माध्यमातून प्रत्येक तरुणाला, यंग पिढीला हा माझं आव्हान आहे की माझ्या प्रत्येक आया बहिणींना मदत करण्यासाठी आपण पुढे यावं आणि संघर्ष करावा. अगदीच. पण जसं आपण मघाशी सुद्धा बोलत होतो तेव्हा आपण आपलं बोलणं झालं की जी परिस्थिती आता मुंबईमध्ये आहे, म्हणजे एखादी स्त्री रस्त्यावरती चालत असताना रात्री 12 नंतर ती सुरक्षित नसते, अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. आता ती निर्माण झालेली आहे. तर यासाठी काय पावलं उचलणार तुम्ही ठोस? ह्या मुद्द्यासाठीच हा 1990 पूर्वी नव्हता. हा 93 दंगलीनंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्याचाच अर्थ आम्ही हिंदू बांधव, आम्ही मराठी बांधव हे आम्ही आमच्या आपसामध्ये लढत राहिलो आणि समोरच्याने आपली प्लॅनिंग तयार केली. आम्ही कुठेतरी कमी पडतोय, तर आम्ही कमी पडू नये, हा महत्वाचा मुद्दा आहे. निश्चितच. आणि वंदे मातरम टीम याच्यासाठी काम करेल 100%. पुढच्या 5 वर्षात काय योजना आहेत? पुढच्या 5 वर्षात वंदे मातरम टीम हे प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवणार. हे सूर्यकांत मोरेचा आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे आणि जनतेने ते मला सहकार्य करावं अशी मी जनतेला विनंती करेन. आणि हे घराघरात पोहोचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात?
घराघरात पोहोचवण्यासाठी मी आज तालुका वाईज, जिल्हा वाईज ह्या मावळ्यांच्या नियुक्त्या करणार आहे. हम्म, त्याच्यातूनच मला पुढेपर्यंत जावं लागेल. हम्म, मी जे हे 1992चं बिकानेरमधलं वडाचं झाड जे आहे हम्म, ते मी आज 1 मे महाराष्ट्र दिनच्या दिवशी हे मी महाराष्ट्रात रोप लावत आहे आणि ते रोपटं मी वडाच्या झाडाप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी करून दाखवणार. मी जिद्दी आहे. हम्म, मी घेतलेलं कार्य हे 100% पूर्ण करतो. हम्म. मी जिद्दी मराठा आहे. मी जिद्द पूर्ण करतो आणि जिद्द झाल्याशिवाय मी माघार घेत नाही. निश्चितच, आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष होईलच. पण म्हणतो ना की आपण आता तुमचं सामाजिक कार्य आम्ही बघितलेलं आहे किंवा तुमच्या सांस्कृतिक कार्याचा ठसा सुद्धा समाजावर उमटलेला आहे. हो. मात्र आपली वैयक्तिक जी मूल्य असतात त्याचा सुद्धा प्रभाव आपल्या कार्यावरती पडत असतो. हो. तुमच्या आयुष्यातली किंवा तुमच्या वैयक्तिक निजी आयुष्यामधली अशी कोणती मूल्य आहे ज्याचा प्रभाव तुमच्या कार्यावर पडतो? बघा, मी छोट्याशा गावातून आलोय. अंतरी बुद्रुक माझं गाव आहे. तालुका शिराळा आहे. जिल्हा सांगली आहे. मी तिथून सुरुवात केली. सर्वप्रथम मी गावामध्ये कमान बांधली. गेट हे 1991ला बांधलेलं आहे. तिथून माझी प्रेरणा स्टार्ट झाली की समाजासाठी जी लागणारी गोष्ट आहे हे आपल्याला पूर्ण करायची आहे. मग ज्या पद्धतीने करता येईल ते आपण करू. वेळ लागतो, पण जर तुमचं निश्चय असेल मला करायचं आहे तर 100% होती. अगदीच. हे कार्य तुम्ही जे हाती घेतलेलं आहे त्यासाठी तुम्हाला तरुणांची साथ लागणार आहे. तरुणांसाठी काय संदेश द्या? तरुणासाठी मी एकच संदेश देईन, सनातन धर्म आहे. तुमचा सोशल मीडिया फार मोठा आहे. त्याच्यातून बरंच काय तुम्ही निर्माण करू शकता. जनतेपर्यंत पोहोचू शकता, लोकांच्यापर्यंत पोहोचू शकता. आज ग्रामीणमधल्या शेतकऱ्याकडे पण मोबाईल आहे. मग तुम्ही ते मेसेज देऊ शकता. सनातन धर्मासाठी आपण एकत्र यावं, एकमेकाला मदत करावी. जी चळवळ 1953 पासून 60 पर्यंत जी गेली त्याच्यामध्येच असे सर्व एकत्र आले, तसे आज पण वंदे मातरम टीममध्ये सर्वांनी यावं आणि वंदे मातरम टीमला घराघरी पण पोचावं आणि प्रत्येक घरामध्ये एक मावळा तयार करावा. ही माझी TV9 माध्यमातून प्रत्येक जनतेला महाराष्ट्रातल्या माझी विनंती राहील. अगदीच. आणि आता तुम्ही 1953 ते 1960चा उल्लेख केलाय म्हणून एक प्रश्न तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चितच विचारेन की तुम्हाला सुद्धा पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे तुमच्या आजोबांचा, तर तो आमच्या प्रेक्षकांना सांगावा जेणेकरून त्यांनाही ही प्रेरणा मिळेल की आपणही या सामाजिक कार्यात जोडले जाऊ. हो. ज्यावेळेला महाराष्ट्रासाठी चळवळीचा लढा उभारला गेला होता त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रातून अनेक क्रांतिकारी आले होते आणि प्रत्येक क्रांतिकार्याने महाराष्ट्रासाठी आपली रक्त सांडलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. तिथून माझी प्रेरणा स्टार्ट झाली. कारण माझे आजोबा पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हुतात्मा झालेले आहेत. हीच माझ्यासमोर माझी प्रेरणा आहे आणि तेच माझं आयुष्य आहे. अगदीच, निश्चितच. सर, वंदे मातरम टीम ही जसं तुम्ही म्हणालात की त्याचं मूळ राजस्थानमध्ये आहे, त्या ठिकाणी पशूंची निगा कशा पद्धतीने राखली जाते? कारण आता तुम्ही हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू करणार आहात, त्यामुळे मी स्वतः बिकानेरला जाऊन त्या ठिकाणी वाळवंटात ह्या लोकांनी ज्या पद्धतीने मोठे तलाव बांधलेत, त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे, मोठे गोठे बांधलेले आहेत, त्याच्यामध्ये गायांना बांधलेलं आहे, त्याच्यावरती चारा टाकलेला आहे, त्यांना अन्न निवारा सर्व दिलेला आहे. हे बघितल्यानंतर असं वाटतं की स्वर्ग इथेच आहे. स्वर्ग हा इथेच आहे, राजस्थानमध्येच आहे आणि बिकानेरमध्येच आहे. मग तो स्वर्ग कुठेतरी महाराष्ट्रात यावा हे माझं उद्दिष्ट आहे. म्हणून मी प्रयत्न करतोय. आणि आमचं महाराष्ट्र काळी माती आहे, लाल माती आहे, तांबडी माती आहे. इथे तर सर्व वस्तू आहेत. पाणी आहे. आमच्या महाराष्ट्रात जेवढं पाणी आहे तेवढं कुठेच पाणी नाही आहे. परंतु तरीही आज ग्रामीण भागामध्ये माणसालाही पिण्याचं पाणी नाही. ते आणतात किंवा शासन त्यांना पुरवत आहे, तो पाठ वेगळा. ह्यांना कोण पुरवत नाहीये. म्हणून ह्यांच्यासाठी आपला उतरायचं आहे. वंदे मातरम टीमला महाराष्ट्रात उतरण्याचं कारणच ते आहे
कारण त्यांचं ते कार्य बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हे बघावं आणि हे करावं. मी तुम्हाला त्याच्या व्हिडिओ दाखवतो, जे कार्य केले ते करतायत. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, चांगले व्हिडिओ आहेत. बघितल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की मी एक तांब्या तरी त्या पशुपाण्यांना द्यावा, तुमचं स्वतःचं मन वाटेल. बरोबर. आणि गौमाता हे सर्वप्रथम आहे. गौमातेसाठी आपल्याला केलंच पाहिजे, बरोबर. सनातन धर्मासाठी आपल्याला केलंच पाहिजे. राजकारण करू नका, राजकारण करायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त समाजकारण समाजकारण आणि समाजकारणच करायचं आहे. खरं आहे, कारण आपण माणसावर जेवढं प्रेम करत नाही तेवढं जर आपण प्राण्यांवर प्रेम केलं खरं तर ते त्याच्यातून आपल्याला जास्त काय म्हणतो ते एक आपुलकीचा झरा उमटतो आपल्या मनामध्ये. कारण माणसं कधीही दगा देतात, प्राणी देत नाही. हो, आपल्या हातून झालेल्या चुका जर प्राण्यांची सेवा केली तर मला वाटतं त्या चुका पण माफ होऊन जातील. निश्चितच. म्हणून प्राण्याची सेवा पहिली करा. आणि प्राण्याची सेवा करणारे बरेचसे लोक आहेत, पुष्कळ लोक आहेत जे करतात ते मनाच्या पलीकडे जाऊन करतात. सोसायटीमध्ये काय ठिकाणी डॉगला वगैरे एंट्री नाहीये, त्यासाठी पण लढणारे लोक आहेत ना. निश्चितच. आणि त्यांना न्याय देतात ना. बरोबर. आणि शासनाने त्यांना मदत केलेली आहे. अगदीच. ते घरी मुलासारखे राहू शकतात. पालन पोषण करणारा पाहिजे. बरोबर. मग आपण का करू नये? नाही, खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. आणि वंदे मातरम टीम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने कार्य करेल या शुभेच्छा देते. आणि तुम्ही इथे आलात आणि खूप छान आमच्याशी संवाद साधला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू आपल्याकडून आणि आपल्या TV9 कडून की आपण मला इथे बोलवलं आणि महाराष्ट्राला संबोधित करण्याचा आपण जो मान दिलेला आहे हे मी कधी विसरणार नाही. मी आपल्या TV9चा आपला ऋणी आहे. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.